काय चालू होतं आपलं? हा, सासूरवास चांगला लक्षात ठेवला हो तुम्ही. सासूरवास, कागा सासूरवासी मज केले भगवंता, किंवा सासूरवासा भीतो जीव ओढे. जसा सुनला सासूरवास असतो म्हटले, तसा आपल्या सगळ्यांना सासूरवास आहे. आपण सगळ्या सासूरवासनी आहेत. कोणाच्या? आपल्याला जायचं आहे म्हटले. तुकोबराय म्हटले, देवा आता खूप जीव त्रासला, कंटाळला जीव माझा. संसाराच्या तापे संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. संसाराने तुम्हा आम्हाला उद्विग्न केले, आतून तुम्हा आम्हाला झगझरून टाकले, त्याने हलवून टाकले. हलवून कळतं का? आतून हलवलंय त्याने, आतून खोकलं बनवलंय. कोणी? प्रपंचाने. हे बाहेरून जे चालतं ना, तो बाहेरचं दिसतं ते फक्त आवडंबर माजवलेलं आहे, आतून सगळे खोकले. प्रत्येकाला तुम्ही भेटल्यानंतर विचारतो आपण प्रत्येकाला कसं काय चाललंय, तो म्हणतो आपलं बरं आहे. काय म्हणतो? आपलं बरं आहे. प्रत्येकाला विचारायचं काय चाललंय? बरं आहे. काय चाललंय? बरं आहे. कसं चाललंय? बरं आहे. आणि दोघांचंही खरं, एकाचंही खरं नसतं, पण म्हणायचं काय? बरं चाललं. याने एवढं मारलंय आम्हाला, एवढं मारून सुद्धा आणखी आम्ही तिकडे त्याचा पदर धरण्याकरता तयार आहे. एक गाडो दुसऱ्या गाडवाला म्हटलं, का रे लई तब्येत खराब झाली. कोण कोणाला म्हटलं? एक गाडो दुसऱ्या गाडवाला म्हटलं, का रे लई तब्येत खराब झाली. तो म्हटला, दादा काय सांगू माझी अवस्था, माझा जो मालक आहे ना लईच भयंकर मारतो मला. खायला तर काही देत नाही, पण मार मात्र बेदम मारतो. पोटाला काही नाही, पाठीला भयंकर मारतो. सकाळी उठलं तेव्हापासून रात्री झोपेपर्यंत मारत असतो तो, खायला काही देत नाही. ते दुसरं गाडव म्हटलं, असं मारणाऱ्या मालकापाशी राहण्यापेक्षा त्याची चाकरी सोडून देणार. हा म्हटला सोडूनच देण्याच्या तयारीत आहे. मग काय नाही, फक्त एका गोष्टी करता थांबलोय. काय? काय नाही, माझ्या मालकाची पोरगी 10वीला आहे, आणि ते मालक त्या पोरीला म्हणत असतं, ठके तू जर 10वीला नापास झाली तर अंगणातल्या गाढवासोबत तुझं लग्न लावेल. फक्त एवढी आस धरून राहिलो, बाकी काही नाही. मी त्या गाढवाचं सांगतोय का? आमची तशीच आस आहे ना त्याच्याकडून, आम्ही तीच आस धरून बसलो ना त्याच्याकडून. आम्हाला वाटतं हे केलं म्हणजे काहीतरी समाधान वाटेल, हित होईल. आम्हाला वाटतं ते केलं म्हणजे याच्यामध्ये हित आहे. कुठंच नाही. प्रपंच तुमचं आमचं हित करू शकत नाही. प्रपंच तुम्हा आम्हाला स्थिर करू शकत नाही, कारण तो स्वतः अस्थिर आहे. अस्थिरम जीवितम लोके अस्थिरम धन यौवनम. धन तुम्हा आम्हाला स्थिर करू शकत नाही. तुम्हाला वाटत असेल त्याच्याकडे पैसा आलाय तो स्थिर आहे, तर त्याच्याकडे पैसा आलाय त्याला विचारा तू स्थिर आहे का? तो म्हणतो अजिबात नाही. तुम्हाला वाटत असेल एखाद्याकडे पद आले, सत्ता आली, खुर्ची आली, तो स्थिर असेल, त्याला जाऊन विचारा खरंच दादा तू स्थिर आहे का? अजिबात नाही. खुर्ची मिळाल्यानंतर सुद्धा तळमळीत आहे. मन स्थिर नाही मारते हाती,
आहे का मन स्थिर आमचं? कीर्तनात बसून सुद्धा काहींचं मोर घरात लागले आणखी आहे की नाही? काही माणसं कीर्तनामध्ये अशा ठिकाणी बसतात जिथून चप्पलही दिसली पाहिजे आणि कीर्तनकारही दिसला पाहिजे. हा काय स्थिर आहेत आम्ही? मन स्थिर नाही माझे, इंद्रिय धावता नावरती. ती आमच्या कंट्रोल मध्ये नाहीत, आम्ही त्याच्या कंट्रोल मध्ये गेलो. एक लक्षात ठेवा, इंद्रियाच्या जेव्हा जेव्हा आम्ही कंट्रोल मध्ये जाऊ तेव्हा तेव्हा ते तुम्हा आम्हाला शोषून सोडत असतात. आम्हाला वाटत असतं हे भोगल्यानंतर सुख मिळेल, आम्हाला वाटत असतं ते भोगल्यानंतर सुख मिळेल, आम्हाला वाटतं ह्या भोगामध्ये हित आहे, आम्हाला वाटतं त्या भोगामध्ये हित आहे. महाराज म्हटले कुठंच हित नाही. सर्व सुखाची आशा Thank you.